कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला। एकीकडे दुर्गराज किल्ले रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा होतोय, तर दुसरीकडे कोल्हापुरात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत देखील नवीन राजवाडा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात येतोय। आज नवीन राजवाडा इथं राजर्षी शाहू महाराज ज्या ठिकाणी न्यायनिवाडा करायचे त्या दरबार हॉलमध्ये शाही लवाजमासह शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। छत्रपती हिंदुबाग पातशाह समे कामान काम कामाय वैयम कामेश्वरो वै शवनोदधातु कुबेराय वै शवनाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं बालवेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तवर्या ईशा सर्वभूत सर्वांशः आनन्दाधाराधार्युमे सुसमयताय एकरादि समर्पयामि। छत्रपति शिवाजी महाराज की जय। मूर्ती तयार करण्यात गेली आणि ती दान देण्यात आली। अशा अनेक गोष्टी आहेत। सभासदांना तर सांगितलंय की 1,40,000 त्यावेळेला खर्च केला त्याच्यामध्ये सनी चौघडांचे सुमधुर सूर, शाहिरी पोवाडे, विद्यार्थ्यांकडून शौर्यगीतांचे सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर करण्यात आलेला अभिषेक असा शाही सोहळा कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पार पडला। दरम्यान पोलीस बँड आणि करवीर गर्जना ढोल पथकाचे सादरीकरण करण्यात आलं। यामुळे नवीन राजवाडा परिसर शिवमय बनला होता। यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली। माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराज यांच्या हस्ते शिवमूर्तीवर अभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा पार पडलाय। तो शिवराज्याभिषेक सोहळा हा आता संपूर्ण देशात आणि फॉरेन राष्ट्रांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे। आणि शिवाजी महाराजांचं कार्य आणि विचार त्याच्यामुळे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे। खरं तर आता पाहिलं गेलं तर तुम्ही जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, त्यानंतर आता जे ओबीसीना ते सगळे मराठ्यांना देण्याचा GR आहे तो सरकारने काढला। जारांगी साहेबांना आपण पाठिंबा तर दिलेलाच आहे,
साठी आपण जास्तीत जास्त कोल्हापुरातून पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळालेला आहे. पण सरकारनं काल एक GR काढलाय त्यामध्ये जे ओबीसीना लाभ आहेत तेच मराठ्यांना देण्याचा निर्णय घेतला. मग ते चांगलं झालं. पण महाराज साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन हे स्वराज्य केलं. मात्र अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर काही धार्मिक द्वेष निर्माण करणारे किंवा जाती तेढ निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं राज्यामध्ये घडत आहेत. काय त्याकडे शासनाचं लक्ष जास्तीत जास्त असलं पाहिजे आणि असे हे वातावरण राहणं बरोबर नाही आहे, तर ते दुरुस्त करतील. एक मराठा गॅजेटकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असे बोलला. त्यानंतर तुमची काय चर्चा झाली का की या संदर्भात जरांगीने किंवा सरकार दुर्लक्ष केलं? नाही, त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहेच आहे. त्या दिवशी त्यांनी असं गृहीत धरलं सगळ्या गॅजेटर्समध्ये हे सुद्धा आहे आणि त्याचं काही मनापासून असं काही नाही, पण त्यांनी यापुढं आहेच आहे आणि ते येणार आहेत आता कोल्हापूर. कोण जरांगे पाटील कधी काही बोलणं झालं? फोनवर बोलणं झालं. महाराज आजच्या सोहळ्यासंदर्भात आज शाही सोहळा कोल्हापूरकरांसाठी राज्यातल्या शिवभक्तांसाठी एक पर्वणी होती. काय सांगाल पुन्हा आजच्या सोहळ्यासंदर्भात? आजचा सोहळा म्हणजे 0.1% सुद्धा पूर्वीसारखं काही नाही आहे, परंतु एक प्रतीक आहे. ते पूर्वी जो शिवाजी महाराज सोहळा रायगडला झाला होता त्याचं, आणि त्यातून आपल्या सर्वांना एक स्फूर्ती मिळते, दिशा मिळते आणि त्या दिशेने आपण योग्य दिशेने जायचं आहे.